आता बघूया मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्या। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणामध्ये व्यवहारापूर्वी विश्वस्त चकोर गांधी यांनी राजीनामा दिल्याची माहिती। दरम्यान या प्रकरणाला मुख्यमंत्र्यांकडून आता स्थगिती मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातलंय। जमीन व्यवहार प्रकरणामध्ये राजू शेट्टींचे मोहोळ यांच्यावर आरोप। 3,500 कोटींच्या जैन भूखंड घोटाळ्याचे धागे मुख्यमंत्र्यांपर्यंत। या प्रकरणामध्ये कोण कोण आहे हे लवकरच कळेल, संजय राऊतांचा आरोप। तर यावर मुरलीधर मोहोळ पत्रकार परिषद घेऊन बोलणार। लक्षात घ्या, 3,500 ते 4,000 कोटीचा घोटाळा आणि त्याचे धागे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेले आहेत, नागपूरपर्यंत गेलेले आहेत। हे लवकरच मी बाहेर काढेन आम्ही। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांकडून हायकोर्टात याचिका दाखल। तर 13 नोव्हेंबरला सुनावणी। धर्मादाय आयुक्त, विश्वस्त मंडळ आणि सरकार विरोधात याचिका। मतदार याद्यांमधील विरोधकांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश। विरोधी पक्षांनी समोर आणलेले घोळ तपासण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यानंतर आता नेत्यांना प्रत देणार। मतदार यादीत घोळ, भाजपच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षांची पालकमंत्र्यांकडे तक्रार। मतदार यादीमध्ये 7,000 नावांची पुनरावृत्ती, तर 3,000 मृतकांची नावं। विजयराज शिंदेंचा आरोप। गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 36,000 बोगस मतदार। राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण निवडणूक आयोगावर त्यांनी आरोप करत म्हटलं। सांगलीच्या विटा शहर मतदार यादीमध्ये घोळ, तर 1200 मतदारांची दुबार नावं असल्याचा युवक काँग्रेसचा आरोप। यादीमध्ये दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये, युवक काँग्रेसची मागणी। जळगावच्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये महायुतीत मिठाचा खडा, तर शिवसेनेच्या नाऱ्यानंतर भाजपकडून सुद्धा आता स्वबळाचा नारा। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा हिंगोलीमध्ये स्वबळाचा नारा, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार, बांगरांची प्रतिक्रिया। तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, बांगरांचं वक्तव्य।